हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी आज म्हणजेच 14 ऑगस्ट 2024 रोजी जी मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये नेमके काय प्रश्न विचारले होते, कशी मुलाखत झाली, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही जी मुलाखत आहे ना, ही बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी झालेला हा इंटरव्ह्यू आहे. तर सर्वात आधी या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC डचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड ई बुक विकत घ्या. संपूर्ण अभ्यासक्रम या ई बुकमध्ये दिलेला आहे आणि IBPS पॅटर्ननुसार हे ई बुक तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, सुरुवात अशी झालेली आहे. मी म्हणजे विद्यार्थी म्हणाला, आत येऊ सर. मुख्य न्यायाधीश म्हणाले, या असे बोलले. मी मध्ये गेल्यानंतर खुर्चीच्या बाजूला जाऊन थांबलो. मुख्य न्यायाधीश, बसा असे बोलले. मी बसलो आणि बोललो, थँक्यू सर, थँक्यू मॅडम. त्याच्यानंतर मुख्य न्यायाधीश ओके बोलले. मी म्हणजे विद्यार्थी म्हणत आहे, मला अगोदर त्यांनी वेळच दिला नाही. मग मी नंतर त्यांना बोललो की सर, तुम्हा सर्वांना प्रथम नमस्कार. मुख्य न्यायाधीश ओके बोलले. त्याच्यानंतर दुसरे अधिकारी, तुम्हाला एखादी खूप दिवसापासून बंद असलेली एकदम घाणेरडी खोली स्वच्छ करायला सांगितली आणि तुमच्या अंगावर ड्युटीवरचा सफेद कपडे असेल तर तुमच्या अंगावर तो कचरा पडेल, मग तुम्ही स्वच्छता कशी कराल? तर मी म्हणजे विद्यार्थी काय बोलला ते पहा. मी बोललो, सर, मी कर्तव्यावर असताना मला माझ्या पोशाखामध्येच ड्युटी करावी लागेल, हे माझे कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी माझ्या कपड्यांची पर्वा न करता प्रामाणिकपणे माझी ड्युटी पूर्ण करेल. नंतर मी कपडे स्वच्छ धुवून काढू शकतो. दुसरे अधिकारी ओके बोलले. मुख्य न्यायाधीश बोलले, तुमचे BA झाले आहे? मी, हो सर. मुख्य न्यायाधीश बोलले, कुठून आले? तर मी, कुठून झाले सॉरी. तर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठातून झाले सर. मुख्य न्यायाधीश, बरं बोलले. मुख्य न्यायाधीश, तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत? मी, सर, मला बहीण नाही पण 2 भाऊ आहेत. मुख्य न्यायाधीश, ओके, बरं असं बोलले. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान इंटरव्ह्यू झालेला आहे आणि नवीन बऱ्याचशा गोष्टी या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कळतील. त्याच्या आधी तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला तुम्हाला विचारलेले प्रश्न पाठवा, अशी विनंती आहे. पुढे पहा. मुख्य न्यायाधीश, आई वडील काय करतात? मी, आई वडील शेती करतात सर. मुख्य न्यायाधीश, बरं बोलले. मुख्य न्यायाधीश, शेती किती आहे? मी, 4 एकर आहे. त्यानंतर मुख्य न्यायाधीश म्हटले की भाऊ काय करतात? मी बोललो, सर, माझा एक भाऊ पोस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे, दुसरा भाऊ ST महामंडळमध्ये आहे. मुख्य न्यायाधीश, मग दोघे नोकरीला आहेत असे बोलले. मी, हो सर. मॅडम, तुम्हाला ॲक्टिंग आवडते का? म्हणजे मॅडमनी प्रश्न विचारला की तुम्हाला ॲक्टिंग आवडते का? मग मी बोललो, नाही मॅडम, मला ॲक्टिंग नाही आवडत. मी प्रामाणिकपणे उत्तर दिले. मॅडम, बरं असे बोलल्या. मॅडम, एंटरटेनमेंटसाठी काय करता? करमणुकीसाठी काय करता तुम्ही? मी, मॅडम, मी एंटरटेनमेंटसाठी कॉमेडी शो बघतो थोड्याफार प्रमाणात. मॅडम म्हणाल्या, ओके. दुसऱ्या मॅडम बोलल्या, कोर्ट चालू आहे आणि एक पाल शेतावरती आहे आणि ती पाल साहेबांच्या अंगावरती पडण्याची शक्यता आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही कोर्टचे काम थांबले नाही पाहिजे व त्या पालीची विल्हेवाट कशी लावाल? तर मी, मॅडम, अशा परिस्थितीमध्ये मी डायरेक्ट त्या पालीला तेथेच मारणार नाही, कारण मी तिला तिथेच मारले तरीसुद्धा ती साहेबांच्या अंगावरती पडू शकते. मग मी अशा वेळेस त्या पालीला बाजूला हाकलून लावेल आणि मग त्यावरती स्प्रे मारेल, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मॅडम म्हणाल्या, तुम्ही तर खाली आहात ना आणि पाल शेतावरती आहे. मग मी, मॅडम, मी अशा वेळेस त्या पालीला मोठ्या झाडूच्या साहाय्याने हाकलून लावेल आणि मग बाजूला घेऊन तिच्यावरती स्प्रे मारेल. पुढे पहा. मुख्य न्यायाधीश, आम्ही तुम्हाला शिपाई पदासाठी निवडले तर तुमचा काय विचार असेल? मी, सर, मी शिपाई या पदावर आल्यानंतर प्रथम मी माझ्या पदाची
कर्तव्य आणि जबाबदारी याविषयीचा पूर्णपणे अभ्यास करून घेईन व प्रामाणिकपणे माझी कर्तव्ये पार पाडेन. तसेच मी माझी ड्युटी करून अभ्यास करेन व डिपार्टमेंटल परीक्षा देऊन मी उच्च पदावर जाईन. तसेच मी प्रामाणिकपणे माझ्या डिपार्टमेंटसाठी काम करेन. खूपच जबरदस्त उत्तर दिलेलं आहे, अतिशय आदर्शवादी असं, आणि अशीच उत्तरं द्यावी लागतात. मुख्य न्यायाधीश गुड, चांगले विचार आहेत तुमचे असे बोलले. त्याच्यानंतर पहा, मुख्य न्यायाधीश 10 खुर्च्या एका लाईनमध्ये लावलेल्या होत्या व समोर परत एक खुर्च्यांची लाईन होती. मुख्य न्यायाधीश बोलले, मला शेवटची खुर्ची काढून दाखव, मागच्या लाईनमधील सर्वात शेवटची असे बोलले. पुढे पहा, माझ्याकडे फाईल होती तेव्हा मी मुख्य न्यायाधीश साहेबांना बोललो, सर मी फाईल खुर्चीवर ठेवू असं विचारलं. पहा किती छान, म्हणजे त्यांनी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलेला आहे. मुख्य न्यायाधीश, हो ठेवा. मी खुर्ची काढण्यासाठी गेलो पण मला कन्फ्यूज झाले की सरांना नेमकी शेवटची खुर्ची काढायची की या लाईनमधील एक खुर्ची कमी करायची, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला व मी सरांना विचारले की सर नेमकी शेवटची खुर्ची काढायची की लाईनमधील एक खुर्ची कमी करायची. तर मुख्य न्यायाधीश कोणती एक काढा असे बोलले. सरांनी असे म्हटल्यानंतर मी लाईनमधील एक खुर्ची कमी करण्यासाठी सुरुवातीचीच खुर्ची कमी करावी असे मला वाटले व मग मी ती पहिलीच खुर्ची कमी करायला लागलो. तेव्हा सर म्हणाले, राहू द्या तुम्ही बसा आता असे बोलले. चला पुढे पहा. आता इथं ना तुम्ही किती लक्षात ठेवता सांगितलेल्या गोष्टी हे त्यांना चेक करायचं होतं. मी सरांनी सांगितल्यानंतर खुर्चीत बसलो. दुसरे साहेब, एका लाईनमध्ये 10 पक्षी बसले आहेत व पारद्याने यापैकी एका पक्षाची शिकार केली तर किती पक्षी राहतील? मी सांगितले, सर 9 राहतील. माझे उत्तर सुटले होते. आता हे त्यांना आत्ता लक्षात आलं पण तेव्हा ते इतकं दडपण असताना नाही कळत. तर दुसरे साहेब, एकाची शिकार केल्यानंतर बाकीचे तिथे कशाला थांबतील असे बोलले. माझ्या लक्षात आले व मी बोललो, हो सर सॉरी, त्या आवाजाने बाकी पक्षी पण उडून जातील. मुख्य न्यायाधीश, तुमचे गाव कोणते? चिखली तालुक्यामध्ये कवठळ हे माझे गाव आहे. यांचा इंटरव्ह्यू खूप मोठा झालेला आहे. पहा अजून बरेच प्रश्न आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप नवीन गोष्टी तुम्हाला कळतील. मुख्य न्यायाधीश, बरं. दुसरे अधिकारी, तुम्हाला एखाद्या खोलीमधील जाळे काढायचे असेल तर ते तुमच्या अंगावर पडेल, मग कसे काढाल? सर जाळे काढण्याचा मोठा झाडू असतो त्याद्वारे डायरेक्ट त्याच्या खाली उभं न राहता थोडा क्रॉसमध्ये उभं राहून मी ते जाळे काढेन असे बोललो. छान उत्तर दिलेलं आहे. मुख्य न्यायाधीश, तुमचे वय किती आहे? मी सांगितले परंतु माझ्याकडून सांगताना चूक झाली. अच्छा, ते दडपणच असं असतं की स्वतःचं वयसुद्धा लक्षात राहत नाही माणसाच्या. दुसरे अधिकारी, तुम्हाला स्वच्छ जागेवर बसायला आवडते का घाण जागेवर? बोललो, सर सर्वांना स्वच्छ जागेवर बसायला आवडते. इथे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं, सर मला स्वच्छ जागेवरच बसायला आवडते. पुढे दुसरे अधिकारी, बरं ओके. मुख्य न्यायाधीश, तुमचे लग्न झाले आहे का? बोललो, नाही सर माझे लग्न नाही झाले. मुख्य न्यायाधीश, का नाही केले लग्न? सर मला माझ्या स्वतःच्या पायावर सेटल व्हायचे आहे. आधी मला स्वतः सेटल व्हायचे आहे, नंतर मी लग्न करेन. तसेच प्रथम माझे ध्येय आहे शासकीय सेवेमध्ये येण्याचे, ते मला पूर्ण करायचे आहे. मला समाजसेवा करण्यासाठी सुद्धा खूप इच्छा आहे. मुख्य न्यायाधीश, ओके असं बोलले. दुसरे साहेब, तुम्हाला शिपाई पदाच्या पोशाखाविषयी तर माहितीच आहे. बोललो, हो सर, पांढरे शर्ट आणि पॅन्ट. मला त्यांनी स्वच्छतेसंबंधी प्रश्न विचारत असताना माझ्या ताबडतोब लक्षात आले की माझ्या खुर्चीवरती त्यांनी एकदम छोटासा वर्तमानपत्राचा तुकडा टाकलेला होता. तेव्हा मी ठरवले की जाता वेळेस आपण तो उचलून एका पेटीमध्ये टाकायचा. त्याच्या पुढे पहा, महत्त्वाचा पॉईंट, मी रूममध्ये प्रवेश करण्या अगोदर रूममध्ये पसरट पद्धतीने झाडाची पाने टाकून ठेवली होती. तीसुद्धा लक्षात येणार नाही अशी थोडे अंतर सोडून आणि मोकळीच टाकलेली होती. त्याचप्रमाणे त्यांनी एकदम छोटासा एक बारीकसा काडीचा एक तुकडा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या टेबलावरच्या अगदी तळाशी टाकलेला होता. कचरा आणि काडी यामध्ये खूप अंतर होते. त्यांना माझ्या लक्षात येते की नाही आणि आले तरी काडी एकदम मुख्य न्यायाधीशाच्या टेबलाच्या तळाशी होती. तीसुद्धा मी उचलतो का नाही
हे त्यांना बनायचे असेल कदाचित. पहा किती जबरदस्त यांनी माहिती दिलेली आहे. खरंच यांचा मी खूप मनापासून आभारी आहे. अजून भरपूर माहिती आहे. त्याच्यानंतर मुख्य न्यायाधीश सॉरी एक मिनिट अजून प्रश्न आहे पहा. मॅडम, समजा खोलीमध्ये एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला असेल तर तुम्ही काय कराल? मी म्हणालो, मॅडम मी तो कचरा उचलून घेईल आणि त्याप्रमाणे फक्त तेवढाच कचरा न उचलता मी रूममध्ये आणखी कुठे कचरा आहे का ते बघेन आणि संपूर्ण खोली स्वच्छ करेन असे बोललो. मॅडम बरं असं बोलले. या प्रश्नानंतर मुख्य न्यायाधीश बोलले, या तुम्ही असे बोलले. मी उभा राहिलो आणि थँक्यू सर व थँक्यू मॅडम असे बोललो. मुख्य न्यायाधीश ओके असे बोलले. पुढे पहा, मुख्य न्यायाधीशांनी जाण्यास सांगितल्यानंतर थँक्यू सर आणि थँक्यू मॅडम असे बोलून फाईल व एका हातामध्ये घेतली व जाताना सर्वप्रथम तो छोटासा कागदाचा तुकडा उचलला व नंतर तो पानांचा पसरून ठेवलेला तुरळक कचरा जो की लवकर लक्षात येणार नाही तो सुद्धा मी उचलला व तेवढ्यात मला वाटलेलो असतानाच काडी दिसली. ती लांब दिसणार सुद्धा नाही अशी पद्धतीने न्यायाधीशांच्या टेबलाच्या तळाशी होती. ती सुद्धा उचलून घेतली व कुणाकडेही हे काम करताना मी बघितले नाही. मी सर्व कचरा माझ्या हातामध्ये गोळा केला व दरवाजाच्या बाजूला एक छोटीशी कचरा पेटी होती. त्यावरती एक सुपली होती. ती मी उचलली व कचरा त्यामध्ये म्हणजे हातातील कचरा त्यामध्ये टाकला आणि त्यावरती सुपली जशी होती तशीच ठेवून दिली आणि हळूच दरवाजा उघडला व बाहेर आलो. खूपच छान यांनी तिथं म्हणजे हे इंटरव्ह्यू दिलेला आहे. खूप सुंदर आणि छान पद्धतीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. मी परत साहेबांना काहीच बोललो नाही कारण त्यांनी मला अगोदरच जाण्याची परमिशन दिलेली होती. मी बोललो असतं तर त्यांना गैरसमज झाला असता की मी हे काम केले हे दाखवत आहे. मित्रांनो, या विद्यार्थ्यासाठी या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या खाली थँक्यू किंवा धन्यवाद म्हणून कमेंट करा. कारण इतकी जबरदस्त माहिती यांनी दिलेली आहे ना, खूपच छान माहिती. म्हणजे मी तरी स्वतः खूप इम्प्रेस झालो यांच्या इंटरव्ह्यूवरून. तर जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठामध्ये लिपिक पदाची जी भरती सुरू आहे त्यासाठी म्हणजे लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, संगणक, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे जो काही अभ्यासक्रम आहे तो सर्व दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.